नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी वर्तमानपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, कोसबाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले? भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय? तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, मागणीचे जैन धर्मासाठी पाचवे व्रतही सांगितलेले आहे? मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 25,
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 टक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लार्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता? बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण? उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मारदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार होणारी वस्तूची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी शोक्य गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 3 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उदयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा स्थित आहे? महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रवाळ हा डॅश आहे? प्रवाळ हा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 दरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो? डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापमान, ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्यमान, क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ती पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कुकडी धरण फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदीची
उपनदी नाही, तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्री व गंधार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे? तर ऑप्शन क्रमांक सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्याचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हे म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9
नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. तर ऑप्शन क्रमांक 2 बाभळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश डॅश हे धरण फुटून मोठी हानी झाली होती. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश डॅश हे धरण फुटून मोठी हानी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पानशेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता. महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. डॅश डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याची स्वतंत्र ओळख कोणाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश डॅश या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश डॅश या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ऑक्टोबर 2000 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश डॅश या व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश डॅश या व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. तर ऑप्शन क्रमांक 2 अजिंक्य तारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मेळाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश हे अभयारण्य पक्ष्यासाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मालढोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश डॅश टक्क्याच्या आसपास आहे. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश डॅश टक्क्याच्या आसपास आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 5% आसपास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुण्यातील सीडॉक हे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता. पुण्यातील सीडॉक येथे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 परमयुवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सीडॉक पुणे येथे विकसित झालेला भारताचा पहिला सीडॉक पुणे
येथे कथित झालेला महाराष्ट्राचा पहिला महासंचालक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 परम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा कोणत्या जिल्ह्यात झाला? 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा शुभारंभ कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा महाराष्ट्रातील जशा जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॉट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. महाराष्ट्रातील डॅशडॅश जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॅट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅशडॅश पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला व वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅशडॅश येथे पूर्णत्वास आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गुहागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा महाराष्ट्रातील डॅशडॅश या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. महाराष्ट्रातील डॅशडॅश या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅशडॅश व डॅशडॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅशडॅश व डॅशडॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर व मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा कापूस उत्पादन आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅशडॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅशडॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा भंडारा जिल्ह्यातील डॅशडॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील डॅशडॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅशडॅश प्रशासकीय विभाग आहेत. जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅशडॅश प्रशासकीय विभाग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा डॅशडॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. डॅशडॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा चंद्रपूर हे शहर डॅशडॅश नदीकाठी वसलेले आहे. चंद्रपूर हे शहर डॅशडॅश नदीकाठी वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इरई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा डॅशडॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. डॅशडॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवरील डॅशडॅश हे धरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पाथरी नदीवरील डॅशडॅश हे धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ओसोल मेंढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी ही अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा महाराष्ट्र डॅशडॅशच्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅशडॅशच्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा महाराष्ट्रात सुमारे 90% भाग हा डॅशडॅशच्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात सुमारे 90% हा भाग डॅशडॅशच्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा डॅशडॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. डॅशडॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा महाराष्ट्र डॅशडॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्र डॅशडॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर
तर ऑप्शन क्रमांक 2 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंदेवाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.